सकाळ सगळ्यांना, कसे आहात सगळेजण? बघा, सकाळची आपली सडा रांगोळी जी असती ती झालेली आहे. झाडांना मस्त कळ्या आलेल्या आहेत. माझा आवाजच निघत नाही, एकदम म्हणजे बोलाव की नाही हेच समजत नाही. त्यामुळे थोडंसं मी व्हॉइस कमीच करणार आहे, कारण एकदम घसा जाम झालेला आहे. तर चला, आपले सकाळचे इथले जी कामं आहेत ती आवरून घेतलेली आहेत. पाऊस पडत होता, पण म्हटलं चला, पाऊस जरी पडत असला तरी पण रांगोळी ही काढायलाच हवी, कारण पावसामध्ये सुद्धा रांगोळीचे कलर जे आहेत ते धुवून जातात कधी आणि कधी घट्ट बसतात. तर बघा किती छान गुलाबाचं फूल आलेलं आहे. आणि हे मला विठ्ठलाला वाहायला घ्यायचं होतं, कारण विठ्ठलाचा रंगसुद्धा आवडता आहे पिवळा. पण काय झालं ना, नंतर लक्षात राहिलं नाही आणि फुलंसुद्धा होती कामापुरती, म्हणून तो विसरून राहिलेला आहे. तर असो, चला मी व्हिडिओला सुरुवात करते. तर काय केलेलं आहे, हे दारची कामं झाले की लगेच घर पुसून घेतलेलं आहे. घर पुसण्यासाठी मी काय केलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं डिटर्जंट टाकलेलं आहे आणि जे आपलं लिक्विड आहे ते टाकलेलं आहे थोडंसं. आणि म्हटलं चला, आता बऱ्याच दिवसातून पावसाळा पण चालू झालेला आहे, तर थोडंसं मीठ आणि हळद घेतलेलं आहे. तर मिठाने काय होतं, तर मीठ आणि लिक्विड ह्या दोन्हीनं पण जे आपले थोडेफार जंतू, कीटकनाशक वगैरे जे असतात ना ते मरतात आणि लिक्विडनं वाचतं. नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर चला, माझं सकाळचे जे सगळे काम आहेत ते आवरलेले आहेत आणि आज सगळ्यांना सुट्टी आहे. म्हणजे एक मुलगा गेलेला आहे, त्याला साबुदाणा खिचडी मी बनवून दिलेली आहे आणि आता बाकीचे जे आहेत ते सगळे रिलॅक्स आहेत. साहेबांची आणि मुलाची अजून आंघोळ बाकी आहे आणि आमच्या दोघींचं आवरलेलं आहे. पण मला आज भरपूर सारी पूजा वगैरे करायची आहे. थोडेसे फुलं आणलेत पूजाला, मुलांनी कालच आणून ठेवलेत मी, आणि उंबरा लेपण वगैरे सुद्धा करायचं आहे. तर पहिले काय करणार आहे, थोडंसं फराळाचं करून घेणार आहे. म्हणजे कोणी मला फराळ करायची म्हटलं तर त्यांना आपल्याला पूजा करत करत फराळाचं बनवायचं राहिलं म्हणून डिस्टर्ब नको. आणि त्यानंतर ह्यांना पण, मुलांना कसं असतं, उपवास जरी असला तरी पण भूक वगैरे लागतेच. तर त्यामुळे त्यांच्यासाठी बनवून ठेवते आणि नंतर पूजेला लागते. तोपर्यंत प्रतीक्षाची थोडीशी मदत घेते. ती जेवढं करेल तेवढं ठीक आहे, नंतर राहिलेलं मी करणार आहे. तर चला, लागते मी ह्याला आता फराळाला. बेत चालू आहे ह्याचा, काय करायचं आहे, साबुदाणा वडे कर म्हणते प्रतीक्षा. आणि खिचडी तर आपली दरवेळेस असतेच, तर बघूया, कारण तेलकट नको वाटतंय आणि वडे जरा तेलकट होतात, म्हणून माझी इच्छा नाही आहे, पण तरीही करते थोडेसे गरम गरम खाण्यापुरते. तर चला करूया. आणि हो, आज पिवळी साडी घातलेली आहे. विठ्ठलाचं पिवळं पितांबर वस्त्र हे आवडीचं असतं, म्हणून आज पिवळा रंग मी घातलेला आहे. तर चला, इथं मी काय केलेलं आहे, मुलांना खायचे होते साबुदाणा वडे, तर त्यासाठी बटाटे घेतलेले आहेत. आणि बटाटे जे आहेत ते मी शिजून वगैरे न घेता काय केलेलं आहे, खिसून घेतलेले आहेत. त्यासाठी माझ्याकडे नव्हती खिसणी, तर ती खिसणी मी काय केलेली आहे, जी खिसणीमधली छोटीशी जी ही असते ना तीच वापरलेली आहे, कारण त्याचा मागचा आणि पुढचा जो भाग आहे ना तो तुटून गेलेला आहे. बटाटे वगैरे खिसून घेतलेले आहेत. बटाटे खिसून झाले की काय केलेलं आहे, जो आपला भिजवलेला साबुदाणा आहे ना तो घेतलेला आहे. तरी खिसणी थोडीशी छोटी असल्यामुळे खिसायला थोडासा वेळ लागतो. आणि खिसून झाल्याच्या नंतर आपल्याला हे 2-3 पाण्यानं काय करायचं आहे, धुवून घ्यायचं आहे. इथे बटाटा वगैरे खिसून झालेला आहे. लगेच थोडंसं किचनवर पडलेला थोडासा कचरा वगैरे होता, त्याला हात मारून घेतला. शेंगदाण्याचा कूट जो आहे तो मी करून घेतलेला आहे. थोडासा जाडसर प्रमाणामध्ये झालेला आहे, तर त्याला पुन्हा थोडंसं ग्राइंड करून घेतलेलं आहे, कारण ह्याला जाडच लागतो म्हणून मी थोडा जाड ठेवला होता. त्याच्यामध्ये जास्तच जाड राहिला, त्यामुळे हा थोडासा कमी, म्हणजे थोडासा बारीक करून घेतलेला आहे.
खायचं झालं खावते. भिजवलेला साबुदाणा आणि किसलेला बटाटा दोन्ही एकत्र करून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. घातलेला आहे मीठ आणि हिरवी मिरची. हे आपल्या चवीनुसार घालायचं आहे आपल्याला. आणि व्यवस्थित बाइंडिंग येऊस्तर याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चला, हे व्यवस्थित असं आपलं मिश्रण जे आहे ते झालेलं आहे. इथे टाकलेलं आहे मी कढईमध्ये तेल. खूप सोपी रेसिपी आहे. आणि तेल तापलं की आपल्याला गोल गोल वडे करून ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. फक्त वडे करते वेळेस एवढंच करायचं आहे की वडे थोडे पातळ आणि छोटे छोटे करायचे. कारण जास्त जाड केले तर ते मग मध्ये कच्चे राहतात किंवा गजगज होतात आणि ते कुरकुरीत होत नाही. तर चला, असो मी पण छोटे छोटे बारीकच करून घेतलेले आहेत. आणि मला पहिल्या वेळेस म्हणजे 1-2 वेळेस मी केले तर माझ्याकडून थोडे गजगज तेल राहिलं होतं. तळले होते पण तेल जास्त राहिलं होतं. आणि ह्यावेळेस मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. तर असं मुलांनी आवडीनं खाल्लेले आहेत. आणि आता मी अशीच करत जाईन. तुम्हाला सुद्धा करायचे असतील तर तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करत जा. कारण खरंच बारीक वगैरे केले आणि थोडेसे पातळ प्रमाणामध्ये केले ना तर कडक होतात, मस्त खुसखुशीत होतात आणि मुलांना सगळ्यांना आवडतात. तर चला, इथे थोडासा जो ऐस आहे तो मी दिंडीच्या वाटाने जो अभंगाचा टाळ मृदुंगाचा आहे तो लावलेला आहे. तोही रिअलमधला, सॉन्गमधला वगैरे नाही आहे. तर असं इथे प्रतीक्षानं उंबऱ्याची पूजा करून घेतलेली आहे. आणि दारावरती सुद्धा स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे. त्याचीसुद्धा हळद कुंकू अक्षता वाहून पूजा केलेली आहे. आणि तोपर्यंत मी वडे करून घेतलेले आहेत. तर इथं मी देवपूजा करून घेतलेली आहे. म्हणजेच सगळ्या देवांचे अभिषेक झालेले आहेत. राहिलेला आहे तो आपल्या रंगनाथाचा आणि आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचा. बस, पूजेला पण थोडा उशीर झाला होता कारण आज संडे असल्यामुळे जरा रिलॅक्स होतं. तर त्यामुळे थोडासा पूजेला पण उशीरच झाला होता. असो, पण फराळाचं वगैरे झाल्यामुळे थोडीशी पूजा निवांत केली. पण तरीही सगळ्यांनाच वाटत होतं की पाऊस चालू असल्यामुळे सगळ्यांनी हे केलेलं आहे. तर मी उठले होते लवकर, पण बाकीचे कामं असल्यामुळे मला पण नाही झालं. पाऊस असल्यावर सगळे झोपलेले असल्यावर काम तेवढं सुधरत नाही. तर असो, इथे अभिषेक वगैरे मी करून घेतलेला आहे. मस्त कालच्यासारखाच अभिषेक आपला झालेला आहे. काय
पूजा झालेली आहे. तुळशीला पाणी घालून येत होते तेवढ्यात खूप जोरात पाऊस आलेला आहे, पण त्या पावसातच मी थोडंसं पाणी तुळशीला जे आहे ते घालून घेतलेलं आहे. आणि इथं आरती वगैरे जी आहे ती करून घेतलेली आहे. पण आरती संपत आल्या लक्षात आलं की आज आरती करायची नसते, तर नंतर मग अर्ध्यात सोडावीशी पण नाही वाटली, त्यामुळे मग सगळीच करून घेतलेली आहे मी. कारण असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी आरती करू नये. आता खरं काय खोटं काय मलाही जास्त काही माहीत नाही आहे, पण गेल्या वर्षी माझ्या बहिणीनं सांगितलं होतं असो. आणि ह्या 2 छोट्या समय आहेत ना, त्यांचा आज मुहूर्त लागलेला आहे. त्या आज देवासमोर लावलेले आहेत, खूप छान दिसत आहेत. आणि अशा छोट्याशा पूजामध्ये मोठ्या समय आपल्याला लावता येत नाही, तर छोट्या छोट्या समया छान वाटतात. तर असो, इथे माझी आरती झालेली आहे, पूजा झालेली आहे, फराळाचं पण झालेलं आहे. तर व्हिडिओचा मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. छान पूजा झालेली आहे, पण तुळशीपत्र मात्र आज पूजेला भेटलेलं नाहीत मला. तर कारण आज तोडत नाही येतं आहेत, पण आज तोडत नाहीत, त्यामुळे मी घेतलेले नाहीत. तर चला सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.